प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह शिक्षण तज्ज्ञ सी सदानंदन, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नामनिर्देशित. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून 3 दिवसांच्या सिंगापूर आणि चीनच्या दौऱ्यावर. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट. केवळ राजकीय लोकशाही पुरेशी नाही, सामाजिक आणि आर्थिक असमानता दूर केल्याशिवाय लोकशाही शाश्वत होऊ शकत नाही, सरन्यायाधीश भूषण गवई यांचं प्रतिपादन. सर्व मतदारांशी थेट संपर्क प्रस्थापित करत बिहारमधील निवडणूक प्रक्रियेत भारत निवडणूक आयोगाची मोठी कामगिरी. सुमारे 80% मतदारांनी भरला नाव नोंदणी अर्ज. जागतिक आरोग्य सेवा नवोन्मेषामध्ये भारतानं गाठला महत्त्वाचा टप्पा. आयुष प्रणालीसह कृत्रिम बुद्धिमत्ता एकत्रित करण्याच्या भारताच्या अग्रगण्य प्रयत्नांची WHOकडून प्रशंसा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरच्या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे अर्ध्या तासाची बचत होऊन घाट भागात होणारे अपघात टाळता येतील. प्रकल्पाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी नागपूर वन विभागातील व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात 3150 कॅमेरे आणि सायरन करणार वाघांची निगराणी. इराण विरुद्ध पुन्हा युद्ध छेडणार नसल्याची हमी अमेरिकेसह इतर देशांनी द्यावी, असं सांगत इराण आपल्या अणु कार्यक्रमावर चर्चेसाठी तयार असल्याची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची माहिती. व्यापारातील तूट सुरक्षेला धोका असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर लादलं 30% प्रति आयात शुल्क. अँडरसन तेंडुलकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत इंग्लंडचे पहिले डाव बरोबरीत. KL राहुलची शतकी खेळी. आणि पोलंडची इगा श्वियाटेक विम्बल्डन टेनिस महिला एकेरी स्पर्धेची नवी विजेती. आज पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी यानिक सिन्नर आणि कार्लोस अल्कराज आमने सामने.